नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, 8,500 पदाची मोठी पदभरती निघाली आहे. स्टायपेंड म्हणून तुम्हाला पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,500, तिसऱ्या वर्षी 19,000 स्टायपेंड म्हणून दिले जाईल. त्यानंतर जी व्हॅकन्सी निघली आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ॲप्रेंटिस पदाचे निघले आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघा सुरुवाती 20/11/2020 पासून म्हणजे आजच्या दिवशी, नंतर 10/12/2020ला ती क्लोज होणार आहे. जी एक्झामिनेशन असणार आहे तुम्हाला जानेवारी 2021मध्ये असणार आहे. लक्षात ठेवा, हे जे व्हॅकन्सी आहेत ॲप्रेंटिस पदाच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निघले आहेत. टोटल देशामध्ये 8,500 पदं आहेत आणि मार्चचं जर पाहिलं तर 644 व्हॅकन्सी निघली आहे. त्याच्यामध्ये SC 64, STसाठी 57, OBCसाठी 173 आणि EWS 64 आहे आणि ओपनसाठी 286 व्हॅकन्सी काढलेल्या आहेत. 644 टोटल महाराष्ट्रामध्ये आहेत. नंतर जॉईन झाल्यानंतर किंवा तुमची एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग म्हणून जवळच्याच ठिकाणी दिलं जाईल. अहमदनगर, अकोला, अमरावती अशा संपूर्ण जे जिल्हे समोर स्क्रीनवर दिसतात बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग म्हणून पाठवलं जाईल. सिलेक्शन प्रोसेस बघू आपण. एक्झाम तुम्ही फॉर्म भरला आणि त्यानंतर सुरुवात कशी होणार, तर सुरुवातीला तुम्हाला एक ऑनलाईन रिटन एक्झाम म्हणून त्याच्यामध्ये 4 टॉपिकवर क्वेश्चन असणार. जनरल आणि फायनान्शियल अवेअरनेस असणार आहे. त्यानंतर जनरल इंग्लिश, नंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 4था टॉपिक आहे, रिजनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. अशा 4 टॉपिकवर 100 गुणांचे 100 मार्काला 1 तास त्याला ड्युरेशन असणार आहे. एक्झाम ही होणार आहे. ओके. त्यानंतर जे सेंटर असणार आहे तुम्हाला जवळ महाराष्ट्र ठिकाणी बघा, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर या ठिकाणी तुमचे सेंटर असणार आहे. त्यानंतर पहिले तर पाहिलं आपण रिटन एक्झाम होती. त्यानंतर लोकल लँग्वेजचा एक पेपर असणार किंवा माहिती घेणार तुमच्याकडून. त्याची माहिती इथे याची जी PDF असणार मी तुम्हाला टेलिग्रामवर नक्की शेअर करेन. त्यानंतर तिसरं म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. एंगेजमेंट ऑफ द सिलेक्शन ॲप्रेंटिस इज सब्जेक्ट ऑफ हिज अँड हर बिंग डिक्लेअर मेडिकली फिट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द बँक. म्हणजे बँकेच्या रिक्वायरमेंटनुसार हा व्यक्ती फिट आहे का नाही, तर त्यानुसार त्याचं चॉईस केलं जाईल. जे वेट म्हणतो ना आपण, फायनल सिलेक्शन कसं असणार आहे तर ह्या 3 गोष्टीवर असणार आहे. वेटिंग लिस्ट लावलं जाईल. ओके. मग त्यानंतर तुम्हाला बोलवलं जाईल. बोलवल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल आणि ट्रेनिंगच्या याच्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड दिलं जातं. याच्यासाठी फी बघा, ऑनलाईन तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरता त्यावेळी तुम्हाला जनरल कॅन्डिडेट असेल, OBC असेल किंवा EWS असेल तर ₹300, SC ST PW असेल तर नील यासाठी. त्यानंतर आपल्या कसं करणार हे महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, या 2 ठिकाणी लिंक येतं. https nsdcindia.org/ म्हणून ॲप्रेंटिस दिलं आहे. ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा आहे आणि याची जी PDF आहे मी तुम्हाला टेलिग्रामवर नक्की शेअर. ओके. त्यानंतर तर मित्रांनो, ही जी 8,500 पदाची मोठी पदभरती याचा नक्की फायदा घ्या. याच्यामध्ये पेमेंट वगैरे खूप चांगलं आहे. 15,000 पहिल्या वर्षी भेटन, नंतर 16,500, तिसऱ्या वर्षी 19,000. त्यानंतर तुम्हाला इतर अलाउन्ससुद्धा बँकेचे भेटत जातील. ओके. तर छोटीशी नोटिफिकेशन होती मित्रांनो. तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा.